So let us learn the application of differential equation. मग application of differential equation मध्ये आपण 4 application पाहणार आहे. Population growth and growth of bacteria first. Second कोणतं आहे? Radioactive decay. Radioactive decay. Third one is Newton's law of cooling. Third one is Newton's law of cooling. And then fourth one is a surface area. And surface area already तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे इथं तो डिस्कस ज्यादा आपण करणार नाही. डिस्कस आपण काय काय करणार आहे या 4 गोष्टी 3 गोष्टी. मग आपण पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाला स्टार्ट करू. ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पहिलं ऍप्लिकेशन जे आहे, पहिलं ऍप्लिकेशन, द फर्स्ट ऍप्लिकेशन इज population growth and growth of bacteria. यांची ग्रोथ होतीये ना, बरोबर ना. बॅक्टेरिया जर आहे त्याला कल्चर डेव्हलप करतो ना बॅक्टेरिया, बरोबर ना. मग बॅक्टेरिया जर आता एवढा असेल, एवढा बॅक्टेरिया असेल, उद्या तो एवढा होईल. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं ते? म्हणजे देर इज अ ग्रोथ पॉप्युलेशन मध्ये पण. म्हणजे जितकी लोक तितकी पॉप्युलेशन वाढणार, ठीक आहे ना. दॅट डिपेंड्स अपॉन द हॅबिट ऑफ द पीपल, बरोबर. हॅबिट ऑफ द पीपल वर डिपेंड आहे. आता बॅक्टेरिया काय करतो तुम्हाला माहिती आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट वगैरे सगळं माहिती तुम्हाला. आपली उत्पत्ती जर कमी व्हायला लागली, म्हणजे समजा जर सगळे मरायला लागले, तर मग तुम्हाला बायोलॉजी मध्ये तर तुम्ही शिकलाय दे विल इन्क्रीज द रिप्रोडक्शन रेट इन, म्हणजे याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये किंवा तुम्ही वेगवेगळे हे पण म्हणू शकता. आता मला ते काही आठवत नाही, पण दे विल इन्क्रीज देअर कल्चर, बरोबर. इफ द सराउंडिंग इज नॉट फेवरेबल. झाड सुद्धा तेच करतं ना. ज्यावेळी पाणी कमी असतं त्यावेळी झाड काय करतं, जास्त फळं आणतं, बरोबर. का बरं? कारण उद्या जाऊन ते जरी नाही जगलं तर त्याची जे आहेत फळं, हे कमी पाणी असेल, पाण्याचा जर तुटवडा असेल तर काय करतं, म्हणजे मग तुम्हाला समजा पपईचं एखादं झाड आहे, तर मग ती पपई समजा मोठी पण होत असली तरी मग एवढ्या छोट्या छोट्या पपया लागतात, बरोबर ना. म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला, की आता करंट जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यावर डिपेंड करते की उद्याची पॉप्युलेशन किती असणार आहे. आता करंट जेवढा बॅक्टेरिया आहे त्याच्यावर डिपेंड करतो की उद्या किती बॅक्टेरिया असणार आहे, बरोबर ना. मीन्स करंट पॉप्युलेशन. तर मग पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये मी काय सांगतोय, लेट पी बी द करंट पॉप्युलेशन. मीन्स प्रेझेंट. करंट मीन्स व्हॉट? प्रेझेंट पॉप्युलेशन. आता मी काय म्हणतोय, एक गोष्ट मी म्हणतोय की द रेट ऑफ चेंज ऑफ किंवा द रेट ऑफ ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन म्हणा, किंवा रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन म्हणजे काय, डीपी बाय डीटी. विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढते ना पॉप्युलेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम और रेट ऑफ ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम is directly proportional to the present population. Directly proportional to the population present. Initial नाही, present population. आता जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यावर डिपेंड करते की उद्या किती पॉप्युलेशन असणार. म्हणजे काय, करंट पॉप्युलेशन किंवा प्रेझेंट पॉप्युलेशन वर हे डिपेंड करतं. आता काय, मग आता झालं ना हेच डिफरन्शियल इक्वेशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन घालवायचं असेल तर प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट, मग तो के टाकू. मग मी म्हणणार डीपी बाय डीटी इज इक्वल्स टू केपी. आता काय करा, डिफरन्शियल इक्वेशन डीटी ने इकडे मल्टिप्लाय करा आणि पी इकडे येऊ द्या. तर डीपी बाय पी इज इक्वल्स टू के डी. मग आता काय करणार, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरला. आता ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडला आपण इंटिग्रेशन घेतोय. तर मग हे बनणार इंटिग्रेशन ऑफ डीपी बाय पी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ के डीटी. मग डीपी बाय पी चे इंटिग्रेशन लॉग पी, बरोबर, and that is equals to kt plus c. So this is the characteristic equation. This is very very important equation.
log p is equals to kt plus c. डोंट गो बाय बुकिश वे, आपण पुस्तकाच्या वेने जाणार नाही. log p is equals to kt plus c. आता ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया. ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया मध्ये मी काय म्हणणार आहे, मी असं म्हणणार आहे की लेट n बी द नंबर ऑफ, तिथं पण नंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणायला पाहिजे होतं, पण पॉप्युलेशन म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स. ठीक आहे, नंबर ऑफ पीपल. n बी द नंबर ऑफ बॅक्टेरियाज, नंबर ऑफ बॅक्टेरियाज प्रेझेंट, बॅक्टेरियाज प्रेझेंट, नंबर ऑफ बॅक्टेरियाज प्रेझेंट. बरोबर. लाईट गेली पूर्ण, चालत नाही. त्या दिवशीच्या नोट्स नाही आल्या मला की आल्या, राहिलंच नाही. नंबर ऑफ बॅक्टेरियाज प्रेझेंट. आता इथं पण हेच म्हणणार की द रेट ऑफ इन्क्रीज इन बॅक्टेरियाज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट बॅक्टेरिया. किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही की बॅक्टेरिया जो इन्क्रीज करणार आहे तो आता जेवढा बॅक्टेरिया आहे त्याच्यावर डिपेंड करतो. लॉजिक कळते ना तुम्हाला. मग इथून मी काय म्हणतोय, इथून dn बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. इथून मी म्हणतोय की रिप्लेस दॅट प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल बाय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट k. सो dn बाय dt, dn बाय dt, dn ही जागा dn by dt. ओके, dn by dt is equals to kn. काय, dn by dt is equals to kn. आता काय कराल तुम्ही, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय, dn by n, dn by n is equals to k dt. आणि मग इथून पुन्हा काय मिळेल, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड यू आर गेटिंग log ऑफ n, मॉड n द्यायला विसरू नका, इथं पण मॉड. ओके, log ऑफ mod n is equals to kt plus c. मग ते आता तुम्हाला इनिशियली फायनली करावं लागणार, मी सांगतो ते कसं करायचं ते. ठीक आहे, समजलं हे. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन इज व्हॉट. हे काय झालं, next application is what, next application is radioactive decay. Radioactive decay. रेडिओ डीके. मग रेडिओ डीके मध्ये काय, रेडिओ डीके मध्ये काय, यू नो, तुमचा तो चॅप्टर झालाय का, ड्युअल नेचर ऑफ मॅटर, नाही झालेला. इफ यू हॅव द radioactive substance, if that substance is exposed to the atmosphere, it start disintegrating. डिसइंटिग्रेशन स्टार्ट होतं, त्याचा डीके स्टार्ट होतो. रेडिओ सबस्टन्सला जर ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही ठेवलं तर डीके स्टार्ट होतो. बरोबर. मग देर इज अ लॉस ऑफ मास, द मास गेट रिड्यूस्ड. बरोबर ना. काय रिड्यूस होतं, मास ऑफ दॅट रेडिओ सबस्टन्स गेट रिड्यूस इफ वी एक्सपोज that particular radioactive substance in the atmosphere. So the disintegration or radioactive decay starts. If I say m is the mass of radioactive substance present. So after present I should say present at time t.
आणि इथं मागं पण मी हेच म्हणायला पाहिजे होतं की प्रेझेंट पॉप्युलेशन ऍट टाइम टी, करंट पॉप्युलेशन ऍट टाइम टी. इथं पण म्हणायला पाहिजे होतं बॅक्टेरिया प्रेझेंट ऍट अ टाइम टी, कारण इथं जम्बलिंग होऊ शकते, इनिशियललाच तुम्ही प्रेझेंट घेऊ शकता. ठीक आहे. तर मास ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट ऍट टाइम टी, ऍट टाइम टी जे काही मास आहे ते आहे एम. मग मला सांगा इथं पण सेम लॉजिक लागतंय. काय लॉजिक आहे? लॉजिक हेच आहे की जर जास्त मास असेल तर सरफेस एरिया जास्त, सरफेस एरिया जास्त तर ऍटमॉस्फिअर काय होईल, ऍटमॉस्फिअरच्या जास्त एक्सपोजर मध्ये येईल. जसं जसं मास कमी कमी होईल सरफेस एरिया कमी कमी होत जातं. मग जसं जसं मास कमी होईल तसं तसं काय होतंय, रेट ऑफ डीके विल, म्हणजे डीके काय होतंय, हळूहळू होईल, डिक्रीज होईल. मास वाढलं की वाढणार. बरोबर. म्हणजे मला हे म्हणायचंय की द रेट ऑफ डिक्रीज इन अ मास, द रेट ऑफ डिक्रीज इन अ मास ऑफ द रेडिओ सबस्टन्स with respect to time is directly proportional to the mass present at that time t. कळतंय? mass present at that time t. मग आता as there is a loss of mass कसं काय होतंय, कमी होतंय. so proportionality constant can be replaced by minus k. proportionality constant can be replaced by minus k. so this will be dm by dt is equals to minus km. so negative sign indicates negative sign indicates negative sign indicates loss of, or there is a decrease in mass, decrease in mass. ठीक आहे ना. सो आता काय करा, पुन्हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एम इथं डीएम च्या डिनॉमिनेटरला आणाल आणि dt तिकडे मायनस के सोबत मल्टिप्लाय कराल. सो मायनस के dt. बरोबर. आता काय होईल, आता इंटिग्रेशन घ्यायचं ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. मग हे काय येईल, इंटिग्रेशन ऑफ dm बाय m इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के dt, इंटिग्रेशन मायनस के dt. म्हणजे इथून तुम्हाला मिळेल लॉग ऑफ मॉड m इज इक्वल्स टू मायनस के टी प्लस सी, मायनस के टी प्लस सी. कळतंय? समजते सगळ्यांना? ओके. आता हे पहा, देर इज अ कन्सेप्ट ऑफ हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे होत्या आतापर्यंत. हाफ लाईफ, लास्टचा चॅप्टर आहे मग टाइम लागणार. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, हाफ लाईफ पिरियड किंवा हाफ लाईफ टाइम, हाफ लाईफ पिरियड और हाफ लाईफ टाइम. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, समजा इनिशियली माझ्याकडे 500 ग्राम्स ऑफ, तुम्हाला हे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स माहिती आहे ना, युरेनियम, थोरियम, सेशियम, सेशियम नाही येत मला वाटतं, युरेनियम, थोरियम, त्याच्यानंतर बिस्मिथ, बरोबर, ते सगळे येतात त्याच्यामध्ये. अरे इकडंच आहे काय, कुठं आहे युरेनियम, युरेनियम म्हणजे हे सगळेच आहे ना मला वाटतं, ऍक्टिनाइड सिरीज मध्ये येते ते. हा, हे कोणी बनवलंय? हो. आणि तुम्ही फायदा उठवताय. तुम्हाला जास्त पाहिजे, तुम्हाला तर ते ऑर्बिटल मुवमेंट वगैरे पण माहित असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑर्बिटल वगैरे एसपीडी तो फॉर्म पण माहित असला पाहिजे. ठीक आहे. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, इनिशियली माझ्याकडे 500 ग्राम ऑफ युरेनियम आहे समजा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा. आता 500 ग्रॅमचा 250 ग्रॅम, 500 ग्रामचा 250 ग्राम एवढं मास होण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ टाइम और हाफ लाईफ पिरियड मीन्स टाइम टेकन बाय radioactive substance
substance to disintegrate म्हणजे decay to disintegrate to its half of original mass to its half of original mass time taken by the radioactive substance to disintegrate to its half of ओरिजिनल मास. मला कन्फ्युजन राहायचं नेहमी म्हणजे ज्यावेळी क्लास 12ला नवीन शिकलो होतो की हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, मला वाटायचं टी हाफ, टोटल डिसइंटिग्रेशन व्हायला जेवढा टाइम लागतोय त्याचा हाफ करा, पण नाही, इट इज नाही T/2 नाही, हाफ. हा, मास हाफ झालं ना, तो जो टाइम लागतो दॅट इज हाफ लाईफ पिरियड. कळते तुम्हाला? ओके, नाउ नेक्स्ट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. हे समजलं. इथून पुढे काय करायचं, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, आय विल बी लेटिंग यू नो. कळतंय, मी तुम्हाला सांगू. आज मग एक लास्ट न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग घेऊ अँड देन विल स्टॉप. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हे सगळं लिहिताय ना तुम्ही जे चाललंय ते. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग? आत्ताच सांगितलं मी. if I say theta is the initial or it is a temperature of hot body or cooling body. Temperature of cooling body. Let theta naught be the temperature of surrounding. That will be temperature of surrounding medium. Temperature of system surrounding माहिती ना सगळं. Surrounding medium. खूप मोठा सब्जेक्ट असतो हीट ट्रान्सफर नावाचा मेकॅनिकल इंजिनियर्सला. हीट ट्रान्सफर, थर्मोडायनॅमिक्स एक सब्जेक्ट असतो जो तुमचा एक चॅप्टर. ठीक आहे. Theta and theta naught, temperature of cooling body and temperature of surrounding medium. d theta by dt is the rate of cooling of heated body. heated body जी आहे ती कूल होण्याचा रेट काय, की किती रेटने कूल होती. मग ते सेल्सिअस पर सेकंद वगैरे येईल ना, किती डिग्री सेल्सिअस पर सेकंद आहे. आपण असे प्रॉब्लेम डिफरन्शिएशन चे जे काही ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये पाहिलेले. आता पहा, मी आता म्हणतोय की न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सेज दॅट द रेट ऑफ change of or rate of cooling, this is what rate of cooling of a heated body is directly proportional to the difference between the temperature of the body and that of temperature of the surrounding. But negative sign I will give that indicates or you may say निगेटिव्ह इथं नको द्यायला, के लिहिल्यावर देऊ. के इज पॉझिटिव्ह. मागं पण मी हेच म्हणायला पाहिजे होतं, के इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, के इज पॉझिटिव्ह. आता पहा, d theta by dt is directly proportional to the theta minus theta naught. Theta be the temperature of the body. मी तुम्हाला हे जे स्टेटमेंट सांगितलं पाठ करायची गरज नसते. The rate of change of cooling of heated body is directly proportional to the difference between temperature of the body and temperature of the surrounding. Terminologies ला समजून घ्या. Everything is easy. Hence, I am writing d theta by dt is equals to minus k into
theta minus theta naught. Theta minus theta naught. Now theta minus theta naught is a linear function. Theta naught is constant, theta is variable. So आता इथं काय करताय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, d theta upon theta minus theta naught is equals to minus k into dt or integrating both side. इथं काही प्रॉब्लेम झाला की या ठिकाणी? हा, on integrating integrating on both on both sides. So that will be integration of d theta upon theta minus theta naught is equals to integration of minus k dt. So from that याचं इंटिग्रेशन काय, log of mod theta minus theta naught is equals to minus k theta kt dt है ना, हाँ इथं k dt. So kt plus c, निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतोय, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. आता हे काय फिजिक्स नाही की तुम्हाला डेफिनेशन विचारतील व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, एवढं समजणं इम्पॉर्टंट, एवढं समजलं इट इज इम्पॉर्टंट अँड इट इज ऑल्सो इनफ. कळाले सगळ्यांचे एक्सप्रेशन्स कळाले. मग हे सगळं रिवाइज करून यायचं. याचे ऍप्लिकेशन घ्यायला किती वेळ लागेल, 1 तास. 1 तास ऍप्लिकेशन इझी, 1 तास पण नाही, एक अर्ध्या तासात होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग तुमची कॅल्क्युलस संपते, सुरू होते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. काय, हा ते घ्यायचे. Negative sign indicates that there is decrease in temperature. There is decrease in temperature. Decrease in temperature. टेम्परेचर डिक्रीज होतं. Okay, negative sign indicates that there is a decrease in temperature. ठीक है.